जय श्रीराम. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वृद्धावस्था आली तर जगायचंच कसं, काय रडायचं, ह्याची मी छान माहिती सांगणार आहे. बघा, आपण जेव्हा लहान बालक असतो, बाळ असतो, तेव्हा आईवडील आपली काळजी घेत असतात. पण जेव्हा आपण थोडेसे मोठे व्हायला लागतो तेव्हा ते शाळेत घालतात. मग शाळेत आपल्या गुणवत्तेनुसार, आपल्या बुद्धीनुसार आपण थोडंफार चमकतो, काय काय नाविन्य आपण शिकतो आणि पुढं जाऊन काहीतरी इंजिनियर, डॉक्टर, शेतकरी, काही काही आपल्याला जे आवडेल ते बनतो. पण हा कालावधी इतक्या फास्ट जातो ना की समजत नाही आपलं लग्न कधी झालं, मुलं झाली ती मोठी कधी झाली. आपल्याला लक्षात यायला लागतं ते आपल्या दुखण्यावरून. म्हणजे 45 वय सोडलं की आपल्याला वृद्धत्वाची थोडी थोडी चाहूल व्हायला लागते. बघा हो, आता वृद्धत्व यायला हवं की नको? येणार. जन्म आहे म्हणल्यावर त्याची वाढ होत राहणार. वृद्धत्व येणार, कुणाला चुकणार नाही. मग भले तो अंबानी असो वा एखादा भिकारी असो, मरण चुकलेलं नाही, तसंच वयही चुकलेलं नाही, ते वाढतच राहणार. आता मृत्यूला सामोरं जायची वेळ यायला लागलेली आहे असं वाटायला लागतं. आता आपण वयस्कर व्हायला लागलोय, डोळ्याला दिसत नाही आहे, हे दुखतंय, ते दुखतंय, असं आपलं चालूच राहतं. पण ह्या वयात आपण कसं राहायचं? बघा बरं, आपल्याला वृद्धत्व यायला लागलं म्हणून आपण दुःखी होऊन राहायचं, की आलेलं आयुष्य, आत्ताचा जो आजचा दिवस आहे, जो वर्तमान आहे, तो भविष्यकाळाच्या चिंतेत घालवायचा काय भूतकाळाच्या चिंतेत घालवायचा, हे आपण ठरवायचं. हळूहळू हळू वय वाढत जातं. दिवस उगवणार, मावळणार हे सारखं चालूच आहे. मग आपण वयस्कर व्हायला लागलो ह्याचं दुःख तरी का वाटून घ्यायचं? बघा बरं, आपल्याला कित्येक अनुभव आलेले असतात. अनुभवाची गाठोडी भरलेली आहे आपल्याकडं. मग हे अनुभव आपण तरुण लोकांना, छोट्या मुलांना, आपल्या समवयस्कांना, सगळ्यांनाच अनुभवाची शिदोरी देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडं देण्यासारखं खूप आहे आणि आपण मिळवलेलंही भरपूर असतं. उगाच कुठल्याही गोष्टीत आपण सेविंग करत बसायचं नाही. आता आजच्या दिवसाची मौज घ्यायची. प्रत्येक दिवस लॉटरी. आता काय झालंय, पूर्वीची लोक वयस्कर होऊन, म्हातारी होऊनच मरायची. पण आता तसं राहिलंय काय हो? अजिबात नाही. जाता जाता ॲक्सिडेंट होतो. एवढासा जीव जायला किती वेळ लागतो? 1 सेकंड पण लागत नाही. मग आता 45 नंतरचं आपलं आयुष्य बोनसच समजायला हरकत नाही. मग ते आनंदाने जगायचं. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या मोठे करण्यात आपल्याला करायला मिळाल्या नाहीत, आपल्याला जे मिळालं ते आपल्या मुलांना त्याच्यापेक्षा चांगलं मिळू दे ह्याचा प्रयत्न करत आपण राहिलो आणि आपलं स्वतःकडे दुर्लक्ष फार झालेलं असतं. मग स्त्रिया असो, पुरुष असो, बघा की आपण स्त्रियाला देवी म्हणतो, तर पुरुष देव म्हणायला काय हरकत आहे? ते तर किती राबतात आणि मुलांसाठी स्वतः फाटकी कपडे घालून मुलांसाठी नवीन नवीन खरेदी करतात. काय काय गोष्टी आणतात, वस्तू आणतात, मुलांचे कपडे, यांच्यातच ह्यांचं सगळं शिक्षण, याच्यातच सगळं आयुष्य जात असतं. आणि स्त्री घर कामाला जोडलेलीच असते. ती मुलाबाळांसाठी राब राब राबते आणि स्वतःकडं दुर्लक्ष करते. म्हणजे दोघांचंही दुर्लक्ष झालेलं असतं स्वतःकडं पाहण्यासाठी. मग मला काय म्हणायचं आहे, अशा वेळेला तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे लक्ष द्या. त्याच्यावर प्रेम करा. नवीन नवीन म्हणजे नव्यानं प्रेमाची सुरुवात करा. बाहेर फिरायला जा, एखादा छान मूवी, नाटक एन्जॉय करा. कारण आत्ता आपल्या गाठीशी थोडे पैसे असतात. फक्त ते इतरत्र कुठं सेव्हिंग करायचे नाहीत. मुलांच्याही लगेच नावे करायचे नाहीत. कारण आपण मुलांच्या नावे केले तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला त्यांच्यापुढं हात पसरायला लागेल. मग मला एवढंच सांगायचं आहे की ते पैसे स्वतःच्याच नावे ठेवायचे, जेणेकरून आपला जोडीदार आणि आपण कसं व्यवस्थित राहता येईल एवढाच विचार करायचा. मुलाबाळांना आत्तापर्यंत आपण खूप मोठं केलं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. आता ते त्यांचं बघायला तयार आहेत.
फक्त आता कुणाचं बघायचं, आपल्याला आपलं बघायचं आहे. मग बघा, जरा केस पांढरे झालेत, जरा कलप करा. मस्तपैकी सकाळी व्यायामाला जोडीदाराबरोबर जावा, फिरायला, निसर्गाचा आनंद घ्या. जी पर्यटन स्थळं आपण पाहिली नाहीत ती आत्ता पाहायला सुरुवात करा. 45 नंतर शरीराच्या एवढ्या तक्रारी चालू होतील की तुम्हाला चालणं फिरणं सुद्धा जमणार नाही. म्हणून आता स्वतःकडं लक्ष द्यायचं आहे. मग आपलं खाणं पिणं काय असायला पाहिजे, आपल्याला BP आहे का, शुगर आहे का, तर त्या गोष्टी कसा आळा घालता येईल. स्वतःच्या बॉडीचं पूर्ण चेकअप करून घ्या, कुठं काही फॉल्ट आहे का बघा. कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. वयोवृद्ध होणं म्हणजे काय, पिकणार पान, झाडाला आलेलं हिरवं पान, कोवळं पान असतं, मग ते जरा निबार होतं, मग ते जरा अजून निबार होतं आणि ते वाळून पडतं. मृत्यू असाच आहे, आपल्याला येणार आहे, पण त्याला हसत हसत सामोरं जायचं आपलं कर्तव्य आहे. आणि आपण हसत हसतच सामोरे जायचं. बघा, पुढं काय होणार आहे माहीत नाही, मृत्यूनंतर काय आहे माहीत नाही. मग माहीत नाही त्या गोष्टीची एवढी चिंता करायचीच कशाला. आला मृत्यू, छानपणे सामोरे जायचं, शांत तटस्थपणे. कारण मृत्यू कधी कसा येईल सांगता येत नाही. तो त्याचं काम छानरित्या बजावतो, फक्त आपण त्याला घाबरतो. हे घाबरणं पहिल्यांदा सोडून द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीलाच आपण घाबरत असतो. मृत्यू येतो म्हणजे आपल्याला ह्या शरीरातून सुटका मिळते, नवीन शरीरात जन्म घेणार आपण. मग ते नवीन शरीर आपल्याला कसं पाहिजे हे इमॅजिन करा. सगळं तिथंच आहे, सृष्टीचं चक्र फिरत आहे, फिरणारच, ते थांबणार नाही, कुणासाठीही थांबणार नाही. मग आपण स्वतःसाठी जगायचं राहून गेलेलं आहे ते जगायला सुरुवात करायची. प्रत्येक दिवस मिळालेला बोनसच आहे असं समजायचं. गरिबाला मदत करा, लहान मुलांना, तरुणांना योग्य मार्गदर्शन करा. उगाचच आमच्या वेळेला हे असं नव्हतं, आमच्या वेळेला ते तसं नव्हतं, तुम्ही असं वागताय, अजिबात म्हणू नका. उलट मुलांना समजावून सांगा, आमच्या वेळेला ते नव्हतं, तुमच्या वेळेला हे आहे, तर त्याचा फायदा करून घ्या. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्या, तुमचं ते ऐकतील. तुम्ही मुलांचे मित्र बना, मैत्रिणी बना, बघा किती आनंद होईल. आणि हे म्हातारपण ना हळूहळू छानरित्या सरत जाईल. एखादे कार्यक्रमाला जा, तिथं तुम्हाला जर गाण्याची आवड असेल तर कराओके सारखे आता कितीतरी गोष्टी आहेत त्या करा. डान्स करायला कधी मिळालेला नाही, डान्स करा. जे जे करायला मिळालं नाही ते सगळं करून घ्या. खरंच परत हा फिरून जन्म आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. म्हणूनच म्हणायचं आहे, वृद्धपणाची काळजी करण्यापेक्षा योगा, योग्य आहार, नियंत्रित झोप, लवकर उठणं, चालणं, योग्य सकारात्मक बोलणं, वाणीचा चांगला वापर करणं, मंत्र, ह्या छान गोष्टी, TV वर इतर मनोरंजक कार्यक्रम असतात ते एन्जॉय करा. करण्यासारखं भरपूर आहे. फक्त वृद्धकाळ आला म्हणून रडत बसू नका. हां, जे होईल त्याचा स्वीकार करा. भले आपला पाय मोडलाय, हां, दुरुस्त करून त्याला जेवढं होतंय तेवढं प्रयत्न करा. तो मोडलाय म्हणून रडत बसून चालणंच सोडून देऊ नका. असं प्रत्येक गोष्टी ज्या होतील आयुष्यात त्या स्वीकारायच्या अगदी शांतपणे. बघा, मरण कुणाला चुकलंय का? रामाला सुद्धा जावं लागलं, कृष्णाला सुद्धा जावं लागलं. आपण तर कोण आहोत? म्हणून सगळी काळजी सोडा. 45 नंतर बोनस समजूनच लाईफ मस्त एन्जॉय करा. खूप सुंदर आहे हो आयुष्य, आपण जगत नाही. आपण आपल्या छोट्याशा दुःखाकडं बघत मोठं सुख आपल्याकडनं घालवतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख असतं बघा. एक कप आयता चहा मिळणं हे सुद्धा सुख आहे. शांत झोप लागणं हे सुद्धा सुख आहे. मग सुख समाधान निवडा आणि वृद्धपकाळाची चिंता सोडून टाका. वृद्धपकाळाला करा बाय बाय
आणि चांगल्या विचारांची सुरुवात करा. आयुष्य हसत खेळत आनंदानं जगा.